नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय गाडेकर सर. मित्रांनो, जो भूमितीचा समोर मी आपल्या समोर जो प्रश्न घेऊन आलोय, या प्रश्नानं कित्येक मुलांना एका मार्कामुळे मिनिटला हुकवला आहे. हा प्रश्न भूमितीचा आहे, वर्तुळासंबंधी आहे. हा प्रश्न खूप मुलांचा चुकलेला आहे, पण हा प्रश्न आपण न फॉर्म्युला न सूत्र वापरता अगदी सोप्या भाषेत अगदी एकदम ट्रिकने आपण सॉल्व करणार आहोत, सोडणार आहोत. बा प्रश्न काय आहे? बा एका वर्तुळाची त्रिज्या 20% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? लक्षात घ्या, काय विचारले? क्षेत्रफळ विचारले की टक्क्याने वाढेल. काय करायचं बघा, तुम्हाला टक्केवारी किती दिली? 20%. मग दिलेल्या टक्केवारीची फक्त दुप्पट घ्यायची. 20 ची दुप्पट किती आली रे? 40. आणि लक्षात घ्या, क्षेत्रफळाला माप कोणतं लागतं रे? चौरस. चौरस माप म्हणजे काय? वर्गाच्या पटीत असतं. मग क्षेत्रफळ हे वर्गाच्या पटीत असतं. म्हणून काय करायचंय, याच्यामधल्या संख्यामधल्या फक्त पहिल्या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे. 2 चा वर्ग किती येतोय? 4. लक्षात घ्या, काय म्हणले ते? त्रिज्या वाढवली, क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल विचारलंय. वाढ म्हणजे प्लस होतंय बेरीज. मग इथं फक्त यांची काय करायची? बेरीज. 40 + 4 किती झालं? 44% वाढेल. बघा, हा जो प्रश्न आहे, लक्षात घ्या, या प्रश्नामुळे कित्येक मुलांचं 1 वर्ष वाया गेले. कित्येक मुलांचं 1 मार्काने मिनिट हुकलेला आहे. हा एक प्रश्न मी सोडलाय. अशाच प्रकारचा एक प्रश्न आपण सोडा. बा पुढचा प्रश्न असाच आहे. हा प्रश्न जो आहे, याचं उत्तर तुम्हाला जर पुढच्या पोलीस भरतीमध्ये जर राहायचं नसेल, 1 मार्कामुळे पोस्ट हुकवायची नसेल, तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. जय हिंद.